बार्शी तालुक्यातील उपळेदुमाला येथे छोट्या डिझेल टँकरमधून बेकायदेशीरपणे डिझेल विक्री होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। मिळालेल्या माहितीनुसार संबंधित ठिकाणी कोणतीही परवानगी न घेता तसेच सुरक्षा नियमांचे पालन न करता उघड्यावरच डिझेलची विक्री सुरू असल्याचे दिसून येत आहे। विशेष म्हणजे ज्वलनशील पदार्थाची अशी निष्काळजी हाताळणी होत असल्याने परिसरात मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। स्थानिक नागरिकांच्या मते अशा प्रकारामुळे केवळ शासनाचा महसूल बुडत नाही तर नागरिकांच्या जीवितास आणि मालमत्तेलाही गंभीर धोका निर्माण होत आहे। वारंवार अशा घटना समोर येत असतानाही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे। दरम्यान संबंधित टँकर चालक व मालकावर तातडीने कारवाई करून बेकायदेशीर डिझेल विक्रीला आळा घालावा अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे।